जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. माऊली माध्यमिक विद्यालय सोनुलीचे अनोखे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांची हजेरी. आजी माजी विद्यार्थी गतकाळातील आठवणीत रंगून गेले होते. माऊली माध्यमिक विद्यालय सोनुली या विद्यालयाची स्थापना झाली ती 1996 ते 1997 या कालावधीत. अत्यंत खडतर असा प्रवास करत या प्रशालेने आपला वेगळा ठसा उमटवला. आज हे विद्यालय शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञानाचे भंडार खुले करून देत आहे. 26 जानेवारी 2019 रोजी या शाळेने रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. हा रौप्य महोत्सव थोडा अनोखा असाच होता. 25 वर्षाच्या कालावधीत जेवढे विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडले त्या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन आयोजित केले होते. ज्या शाळेने आम्हाला घडवलं त्या शाळेप्रती आपण देणं लागतो या उदात्त हेतूने हे सर्व विद्यार्थी जमले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी रॅलीही काढली. यावेळी विविध मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत माऊली माध्यमिक विद्यालय सोनुलीचे कौतुक केले. स्वच्छतेचा संदेश देणारी रॅलीही काढली. यावेळी विविध मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत माऊली माध्यमिक विद्यालय सोनुलीचे कौतुक केले. की आमची शाळा ही तुमच्या सहकार्याने तुमच्या आर्थिक मदतीने या तिन्ही गावाच्या मदतीने ही आज शाळा इथे उभी आहे. त्याचे पालन पोषण आम्ही करत आहोत. हा मगाशीच म्हटलेले लावलेला वटवृक्ष लावलेला आहे, पण त्याला पाणी घालत आहोत आम्ही संस्था, पण त्याला खत पाणी घालावं लागतं तरच त्याला फळधारणा होते असे आपण समजतो. आपल्याला माहिती आहे त्याचे जे खत पाणी घालावं लागते ते काम करत असतात आमचे शिक्षक. प्रत्येक मुलाला घडवत असतात. त्याप्रमाणे जे खत पाणी घालल्यानंतर जो विद्यार्थी घडत असतो तो या आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जात असतो. कुठेतरी आपल्या शाळेचं नाव येत असतं, त्या संस्थेचं नाव, या गावाचं नाव प्रत्येक वेळोवेळी येत असतं. मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, पण या 25 वर्षामध्ये गुणवत्तेचा जर विचार केला असेल तर सुरुवातीला 96-97 मध्ये 65% गुण मिळून प्रथम विद्यार्थी या विद्यार्थ्यापैकी आलेला होता. त्यानंतर 2017 ते 18 मध्ये आमच्या शिक्षकाने 93% वर नेऊन ठेवलेला आहे रिझल्ट. खरोखर अभिमान वाटावा असा. हा खेड्यातील छोट्या शाळेमध्ये 93% गुण मिळून आमचा विद्यार्थी याच वर्षी प्रथम आलेला होता. हा अभिमान आम्हाला तुम्हाला सर्वांनाच आहे. मिळवायचं ते सगळं मिळवलं. पंढरीला वरचेवर लोक जातात. पंढरी सगळ्यांना माहिती आहे आणि दर्शन घेण्यासाठी मूर्ती आपल्याकडे पण आहे, पण तिथे गेल्यानंतर सोहळ्यामध्ये जे रंगत चढते ती रंगत सगळ्यापासून तुम्ही अनुभवता. हे जे भव्य फेटे आपल्या डोकीवर दिसत आहेत याच्यामुळे तर आणखी रंगत चढलेली आहे. त्याचं कौतुक आमच्या सोनुर्ली या नावेली आणि निरवड्यातच नाही झालं तर जिल्हा परिषदकडे सुद्धा गेलेलं आहे. मगाशी जिल्हा परिषदचे सदस्य शुभेच्छा देताना बोलून गेले. तुमच्यासाठी एक खास बाब त्यांनी सांगितलेली आहे की या मेळाव्याचं किंवा या स्वच्छता अभियानाची एक विशेष दखल जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून घेतली जाणार आहे. कारण 24, 25, 26 तारखेपर्यंत खरं तर स्वच्छता मोहिमेसाठी मोठमोठे मेळावे घेण्याचं प्लॅनिंग केलं गेलं कागदावर, पण प्रत्यक्षात कुठे घडलं नाही. आणि कुणीही तुम्हाला प्लॅन करायला सांगितलं नाही, कुणी जबरदस्ती केलेली नाही, पण तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला. माझी विद्यार्थ्यांनी ही कन्सेप्ट आणली पुढे की आपण या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपण रॅली काढायची आणि त्याचा विषय असेल स्वच्छता रॅली. किती चांगले कन्सेप्ट आहे. आपण समाज घडवतो म्हणजे काहीतरी करतो. काय हेच चांगले विचार असलेले
व्यक्ती घडवणं याच्यापेक्षा दुसरं काय करण्याचं कारण नाही. आर्थिक सोर्स खूप लोकांकडे आहे, सहज पोट भरता येतं, काय फार त्याच्यामध्ये आता काय राहिलं नाही. पण विचाराने परिपक्व बनवणे किंवा मॅच्युरिटी ज्या मुलांमध्ये आणणे हे फार कठीण आहे. आणि ते सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसलं की शिस्तबद्ध असलेली ही रॅली आणि तुमचे जे विचार होते 12 वाजले ते चालेल, पण रॅली मात्र अगदी शिस्तबद्ध झाली पाहिजे आणि पर्यावरण पूरक झाली पाहिजे असा तुमचा विचार होता, तो खूप सफल झाला. प्रथमतः शाळेच्या संस्थापक सदस्यांचे स्वागत करण्यात आले. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नंतर दीपप्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या स्नेह संमेलनासाठी जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आज विविध क्षेत्रात वावरत असताना या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आज कोणी मोठ्या पदावर विराजमान आहे, तर कोणी शेती करते, तर कोणी स्वतःचा धंदा व्यवसाय उद्योग सांभाळत आहेत, तर काही जण गृहिणी बनवून स्वतःचा घर संसार चालवत आहेत. पण आज या स्नेह मेळाव्यानिमित्त प्रत्येकजण स्वतःने कमावलेली किंवा समाजाने त्यांना बहाल केलेली ही जी आवरणं आहेत ती बाजूला ठेवून आतमध्ये आलं आहे. आणि प्रत्येकजण इथे कोणी लहान नाही, आज कोणी मोठा नाही आहे. सर्वजण आज एक समान आहेत, मित्रमैत्रिणी आहेत. आणि सर्वांनी एकत्र येऊन आपल्या ह्या कुटुंबाला सर्वांना एकत्रित करून हा शानदार असा ऐतिहासिक असा सोहळा इथे आज पार पडतोय, स्नेह मेळावा. आणि या स्नेह मेळाव्यानिमित्त आज मी माझ्या मुख्याध्यापकवृंद, सर्व शिक्षकवृंद आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे आभार मानते आणि सर्व मुलांना इथे उपस्थित असलेल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. आज हा माझी विद्यार्थी मेळावा मी आयोजित केला, यामागचा उद्देश एकच होतं की ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये येत होतो त्या शाळेमध्ये आल्यानंतर शाळेतून 10वीला गेलो, 10वीतून पार झालो आणि नंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर आलेल्या अडचणी, ह्या अडचणींना आम्ही एवढं मात केलं की कुठेतरी असं वाटत होतं की काहीतरी शिकलो नो, 10वी पास झालो, पासआउट झालो. पण ह्याच्या आपल्या सोशल युगामध्ये अजूनही आपलं काही तारांबळ नाही, हे नाही आहे असं वाटत होतं नेहमी. कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं 10वी पास झालो पण कुठेतरी स्पर्धात्मक युगामध्ये आपण जगत नाही असं नेहमी वाटत होतं. पण ते करत असताना आलेल्या प्रत्येक ह्याला संकटाला फेस करत होतो. पण फेस करताना एकच वाटत होतं आपला पाया मजबूत नाही. 10वी शिकलो आहे पण पाया मजबूत नाही. कुठेतरी इंग्लिश बोलताना कुठेतरी प्रॉब्लेम होत होता. मी रेल्वेमध्ये पोलीस म्हणून कार्यरत आहे, पण परिस्थिती अशी झाली की भरती होताना मी माझ्या स्वतःच्या स्वइच्छेने म्हणजे इच्छा होती, प्रबळ इच्छा असताना केलं. पण माझ्या मागे बघितलं तर काहीच नव्हतं, फक्त 10वी पास होतो. 10वी पास झाल्यानंतरचं पुढचं काय शिक्षण हे मी कणकवलीला केलं. पण इथल्या शाळेचा जो बेस आहे तो कुठेतरी शिक्षणाची कुठेतरी कमी आहे असं मला वाटत होतं. म्हणून हा कुठेतरी माझ्या आजच्या येणाऱ्या माझ्या भावांना कुठेतरी
कमीपणा असू नये यासाठी आम्ही केलेलं संकटांना कसं फेस केलं, कुठेतरी कमी आहे ही कमी कुठेतरी भरून आली पाहिजे म्हणून आम्ही आज हे माझे विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केला. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय जातं ते सगळं शिक्षक वर्गांचं, कारण त्यांच्यानी हा घडून आणण्यासाठी आम्हाला एकत्र केलं. फक्त आम्ही व्हॉट्सअपवर हाय बाय करत होतो, पण प्रत्यक्षात करत असताना ते कुठेतरी आम्हाला वाटत होतं की काहीतरी करावं, पण हा नियोजनबद्ध कार्यक्रम होत नव्हता. हा सगळा श्रेय शिक्षकांवर जातं, त्यांच्यानी आम्हाला जवळून आणलं आणि हा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्यामध्ये आज मी तुमचंही न्यूज चॅनलचं आभारी आहे की कारण तुम्ही इथपर्यंत आम्हाला नेण्यासाठी कार्यरत आहात, त्याबद्दल धन्यवाद. सोनूरली, नावेली, निरोडे पंचक्रोशीतील सोनूरली हायस्कूल आज माझे मेळाव्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत इथे आहे. सन 9/6/94 रोजी शाळा स्थापन झाली गेली. पहिली मोरे यांच्या घरी इथं शाळा स्थापन झाली गेली आणि तिथं 3 वर्ष विना वेतनमध्ये शिक्षकांनीसुद्धा काम केलं गेलं. पूर्वी पहिली जी 10 वर्ष होती ती सावकाश रीतीने चालत होती आणि नंतरची पुढची जी कालावधी वर्ष आहेत ती मात्र जलद रीतीने चालत होती. कारण पूर्वी काहीच नव्हतं, पेन्सिल नव्हती, पाटी नव्हती, बोर्ड नव्हता, काही साहित्य नसतानासुद्धा मुलं शिकली गेली आणि आज जवळजवळ 1200 विद्यार्थी आज आपल्या शाळेतून शिकून गेलेले आहे. त्यापैकी जवळजवळ 1000 विद्यार्थी आज शाळेमध्ये उपस्थित राहिले गेले आणि आज 25 वर्षाची जो कालावधी आहे, 25 वर्ष म्हणजे आपण जे काय ज्ञानदान दिलेलं आहे त्या ज्ञानाचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे आणि अत्यंत आनंद आम्हाला आज झालेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. नमस्कार, मी 2003च्या बॅचची विद्यार्थिनी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच आमचे गुरुवर्य व माजी विद्यार्थी या सर्वांना आमचा प्रणाम. सर्वप्रथम या विद्यालयाचे संस्थापक यांचे आम्ही आभारी आहोत, कारण त्यांनी या ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे आज आपण इथे एकत्र आहोत. सोयीसुविधांचा अभाव असतानाही नव्यानेच उभारण्यात येत असलेल्या या शाळेला शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाला व माजी विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद महत्त्वाचा होता. सन 1996 पासून खऱ्या अर्थाने संस्थेचा नावलौकिक सुरू झाला. यावेळी असलेले शिक्षक व माजी विद्यार्थ्यांची परिश्रमाने साध्य केलेल्या यशस्वी शैक्षणिक प्रवास हा खऱ्या अर्थाने माऊली माध्यमिक विद्यालयाचा सुवर्णकाळ ठरला. चांगले विद्यार्थी घडवत असताना उद्याचा नागरिक हे स्वप्न असते. माजी विद्यार्थी करीत असलेली यशस्वी वाटचाल ही निश्चितच समाधान देणारी आहे. या विद्यालयातून विद्यार्थी केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची शिदोरी घेऊन कर्तृत्व संपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आहेत. तर ते वेगवेगळी पदे भूषवत आहेत. त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. नमस्कार, मी पल्लवी गावकर. 1997 बॅच म्हणजे आमची पहिली सुरुवातीची बॅच. या शाळेने आम्हा विद्यार्थ्यांना छान घडवलं. आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आता ह्या लेवलपर्यंत पोचलो. तेव्हा असं आमच्या पहिल्या बॅचला शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा असं होतं की आम्हाला बऱ्याच सुविधा नव्हत्या शाळेमध्ये. अक्षरशः शिक्षकांना पण पगार वगैरे नव्हते, पण विना वेतन शिक्षकांनी आमच्या मुलांसाठी खूप श्रम घेतले आणि त्यांनी आम्हाला छानपैकी शिकवलं. आता हा जो कार्यक्रम आहे तो आमच्या 97च्या बॅचपासून सुरू झाला आहे. कार्यक्रमामध्ये 97च्या बॅचपासूनची मुलं ती आत्तापर्यंतच्या बॅचची मुलं ह्या सगळ्या माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी यांनी मिळून सगळा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. सकाळी हा कार्यक्रमाचा रॅलीपासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. रॅली तर एकदम अतिसुंदर झालेली आहे आणि ह्या जे सगळं श्रेय कार्यक्रमाचं सगळ्या आजी माजी विद्यार्थी, आमचे शिक्षक, संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक त्या सगळ्यांना जातं. धन्यवाद. नमस्कार, मी प्रियांका मांजरेकर, माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली ह्या हायस्कूलची माजी विद्यार्थिनी. आज रौप्य महोत्सव बरोबरच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या विद्यालयाने आयोजित केलेला आहे. तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आणि याच्यात माजी विद्यार्थी पहिलीच बॅच 1996ची ह्यांची मी खूप आभारी आहे, कारण
त्यांचं ह्याच्यात खूप योगदान आहे, कारण त्यांनीच मोठ्या विश्वासाने ह्याच्यात पहिली सुरुवात केली, त्याच्यामुळेच आजपर्यंत आम्ही हा दिवस बघू शकलो. तर ह्यांच्यामुळेच माझे विद्यार्थी तसेच ह्या आमच्या विद्यालयाचे सर, मुख्याध्यापक ह्यांचे पण मी खूप आभारी आहे, कारण ह्यांच्यामुळेच आम्ही आजचा दिवस पण बघू शकलो आणि आमच्या आयुष्यात जे काय आम्ही आज आहोत नोकरी वगैरे करतो तर ह्यांच्यामुळेच, आणि आयुष्यातल्या भरपूर सुवर्ण संधी आम्ही ह्यांच्यामुळेच प्राप्त केलेल्या आहेत आणि अशीच पुढे वाटचाल सुरू राहो हीच मी विद्यालयाला माझ्याकडनं शुभेच्छा देते.